ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसर सोमवारी मध्यरात्री एका हाय व्होल्टेज ड्राम्याने हादरून गेला। पाशी नाका येथील रंकाळा कमानी जवळ काही तरुण मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास आरडाओरडा करत हुल्लडबाजी करत होते। याच वेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे आणि अंमलदार सचिन कुंभार हे परिसरात गस्तीवरती होते। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या तरुणांना हटकवले आणि शांत राहण्याचे आवाहन केले। मात्र राग मनात धरून माजी नगरसेवकाचा मुलगा चंद्रसेन चव्हाण यांनी पोलिसांशी अत्यंत उद्धटपणे हुज्जत घातली। त्याने थेट पोलीस अंमलदार कुंभार यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ केली आणि शासकीय कर्मचाऱ्यांवरती धक्काबुक्की करत कायदा हातात घेतला। धक्काबुक्की दरम्यान माझा बाप कोण आहे तुला दाखवतो अशी दपोक्ती करत चंद्रसेनने तातडीने वडिलांना फोन लावला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक लोंढे यांनी संशयित चंद्रसेनला ताब्यात घेऊन पोलीस वाहनामध्ये बसवले। त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याचे वडील माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण हे स्वतःच्या चारचाकी वाहनातून घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी कायदे पालनाचा आदर राखण्याऐवजी थेट पोलिसांची शासकीय गाडी अडवली। माझ्या मुलाला कसं घेऊन जाताय ते पाहतोच, उद्या त्याला सोडवतो, पण तुम्हा सगळ्यांना बघून घेईन अशी जाहीर धमकी देत त्यांनी पोलिसांवरती दबाव आणण्याचा आणि त्यांना कर्तव्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। या गंभीर प्रकरणाची दखल घेत जुना राजवाडा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचललेली आहेत। ऑन ड्युटी पोलीस अंमलदार सचिन दादू कुंभार यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून माजी नगरसेवक सचिन चव्हाण आणि त्यांचा मुलगा चंद्रसेन चव्हाण या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पोलिसांवरती हात टाकणे आणि सत्ता किंवा पदाचा गैरवापर करून खाकी वर्दीला धमकावण्याच्या या प्रकारामुळे कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होतोय। कायदा सर्वांसाठीच समान असायला हवा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जाते। सायलेंट स्टार्ट, स्मूथ राइड्स, स्टाईल, कम्फर्ट अँड सेव्हिंग्ज, सुझुकी ई-एक्सेस। आजच मोहिते सुझुकी शोरूमला भेट द्या।